आई वडिलांनी मुलांसमोर कसं वागावं हे या व्हिडिओमधून समजून घ्या. घरात आई बाबा भांडत असताना ते समजून न येणाऱ्या पण सारं लक्ष देऊन पाहणाऱ्या डोळ्यांचं काय. मुलं काही बोलत नाहीत पण त्यांचं मन मात्र सगळं टिपून घेतं. आई बाबा सतत एकमेकांवर ओरडत असतील तर मुलं काय शिकतील, प्रेम की राग? घरात जर आई बाबांच्या वागण्यात सन्मानच नसेल तर मुलं सन्मानाचं महत्त्व कसं समजून घेतील? पालकांचे शब्द, कृती, सवयी आणि विचार हेच त्यांच्या मुलांचं भविष्यातलं आयुष्य घडवत असतात. मुलांना काय समजतंय असं म्हणून आपण किती मोठं नुकसान करत असतो हे जाणवतच नाही. पालकांचं वागणं म्हणजे एक जिवंत पुस्तक असतं जे मुलं रोज वाचतात. त्यामुळेच आपण कुठे चुका करतोय हे वेळेत समजून घेणं अत्यावश्यक आहे. या व्हिडिओत आपण पाहणार आहोत की लहान मुलांसमोर आई वडिलांनी नेमकं कसं वागावं जेणेकरून त्यांचं भविष्य सुरक्षित, प्रेमळ आणि मजबूत होईल. चला सुरुवात करूया त्या पहिल्या महत्त्वाच्या मुद्द्यापासून. नंबर 1, एकमेकांशी प्रेमाने बोलावं. आई वडिलांनी एकमेकांशी नेहमी प्रेमाने, आदराने आणि संयमाने बोलणं हे मुलांसाठी खूप महत्त्वाचं असतं. जर घरात रोज प्रेमळ संवाद ऐकायला मिळत असेल तर मुलं भावनिकदृष्ट्या सुरक्षित वाटू लागतं. आई बाबा जर थोडा वेळ एकमेकांसाठी हसत खेळत घालवत असतील तर मुलं प्रेम आणि नात्यांचं खरं मूल्य शिकतात. वैयक्तिक वाद प्रश्न असले तरी मुलांसमोर वादविवाद टाळणं हे खूप गरजेचं आहे. त्यांना आता विश्वास वाटला पाहिजे की नाती प्रेमाने चालतात, नाहीतर ते भविष्यात नात्यांपासून घाबरायला लागतात. प्रेम म्हणजे केवळ शब्द नव्हे, कृतीतून व्यक्त झालं पाहिजे. ही शिकवण फक्त आई बाबाच देऊ शकतात. तुमचं एकमेकांशी कसं बोलणं चाललंय हे मुलं लक्षपूर्वक बघत असतात. प्रत्येक शब्द त्यांच्यासाठी आदर्श ठरतो. म्हणूनच मुलांपुढे संवादाच्या पातळीवर सुद्धा परिपक्वतेने वागणं अत्यंत गरजेचं आहे. नंबर 2, राग, भांडण टाळावं. आईबाबांमधील भांडण, ओरडणं, अपशब्द वापरणं याचा थेट परिणाम मुलांच्या मनावर होतो. लहान वयातच ते भीती, तणाव, असुरक्षता अनुभवायला लागतात. मुलं ही कधीच केवळ प्रेक्षक नसतात, ते प्रत्येक क्षण आत्मसात करत असतात. जर आई बाबा सारखे भांडताना दिसले तर मुलं शांत आणि सुसंस्कृत होण्याऐवजी चिडचिड आणि आक्रमक होतात. त्यामुळे भांडण असेल तर ते बंद दरवाजाच्या आत आणि प्रेमाने मिटवावं. मुलांसाठी घर हे शांततेचं आणि प्रेमाचं स्थान असावं. सतत वादाच्या वातावरणात ते कधीही आनंदी आयुष्य शिकू शकत नाहीत. राग व्यवस्थापन हे मुलांनी आई वडिलांकडून शिकवायचं असतं. म्हणूनच समोर राग आल्यावर सुद्धा संयम ठेवणं, शांत राहणं ही मोठी जबाबदारी आहे. नंबर 3, मुलांसमोर एकमेकांचा आदर ठेवावा. जेव्हा मुलं पाहतात की आई वडील एकमेकांशी आदराने वागतात तेव्हा त्यांच्या मनात सन्मान ही भावना तयार होते. जर बाबा आईला छोट्या छोट्या गोष्टींसाठी दोष देत असतील किंवा आई बाबांना कमी लेखत असेल तर मुलं नात्यांबद्दल नकारात्मक शिकतं. मुलांना त्यांच्या भविष्याच्या नात्यांबद्दल आदर वाटावा असेल तर ते त्यांच्या आईबाबांच्या नात्यात दिसलं पाहिजे. शब्द, हावभाव आणि बोलण्यात आदर असणं हे मुलांना सुसंस्कृत बनवतं. त्यामुळे कोणत्याही प्रसंगी एकमेकांना टोमणे मारणं, अपमान करणं मुलांसमोर टाळावं. ते ऐकून मुलांच्या मनात एक वेगळी नाराजी निर्माण होते. प्रत्येक वेळी आदर दाखवणं म्हणजे मोठ्या गोष्टी नव्हे, एकमेकांचं ऐकणं, वेळ देणं हे सुद्धा महत्त्वाचं असतं. सन्मान हे घरात शिकवलेलं मूल्य असतं. शाळा किंवा बाहेर ते कोणी शिकवत नाही. म्हणून आई बाबांनी आपल्या कृतीमधून हे मुलांना शिकवणं गरजेचं आहे. नंबर 4, मोबाईल, टीव्हीपेक्षा मुलांकडे लक्ष द्या. जर सतत आई वडील मोबाईलवरच गुंतलेले असतील तर मुलांना असं वाटू लागतं की ते महत्त्वाचेच नाही. मोबाईलवर चॅट, टीव्हीवर सिरियल किंवा ऑफिसचे कॉल हे सगळं मुलांचं भावनिक दुर्लक्ष करतं. मुलांना आई बाबांची पूर्ण लक्ष देणारी नजर हवी असते. त्यांच्या बोलण्याकडे कान देणं हवं असतं. जेव्हा तुम्ही मोबाईल बाजूला ठेवून मुलांशी संवाद साधता तेव्हा त्यांचा आत्मविश्वास वाढतो. त्यांना असं वाटतं की आई बाबांना माझं म्हणणं खरंच महत्त्वाचं वाटतं. या सवयीमुळे मुलंही पुढे जाऊन संवादक्षम, आत्मविश्वासी होतात. पालकांनी ठरवून दररोज किमान 30 मिनिटांचा मोबाईल मुक्त वेळ मुलांसोबत घालवणं गरजेचं आहे. तो वेळ प्रेम, गोष्टी, खेळ यांसाठी असला पाहिजे. मुलांच्या नजरेत पालक हे त्यांचं जग असतात. त्या जगात उपस्थितीत राहा.
नंबर 5, एकत्र वेळ घालवा. आई वडिलांनी मुलांसोबत एकत्र वेळ घालवणं म्हणजे त्यांचं आयुष्य समृद्ध करणं होय. जेव्हा कुटुंब एकत्र जेवायला बसतं, खेळतं, गप्पा मारतं, तेव्हा बंध मजबूत होतात. मुलं त्या क्षणांमध्ये प्रेम, सुरक्षितता आणि नात्यांचं महत्त्व शिकतात. आई बाबा दोघंही ऑफिसमधून दमून आले तरी मुलांसाठी वेळ काढणं हे खूप आवश्यक आहे. संध्याकाळचा जेवणाचा वेळ, विकेंडचा खेळाचा वेळ किंवा झोपताना गोष्टी सांगणं हे सगळं खूप मौल्यवान असतं. एकत्र वेळ म्हणजे मुलांना तुम्ही आमच्यासाठी महत्त्वाचे आहात असं सांगण्याचा मार्ग आहे. अशा वेळात मुलं मोकळेपणाने बोलतात, विचारतात आणि शिकतात. मुलांच्या वाढीच्या प्रत्येक टप्प्यावर या एकत्र वेळाची नितांत गरज असते. त्यामुळे हा वेळ असावा असे नव्हे तर असायलाच हवा, असा ठाम निर्धार हवा. नंबर 6, चुकीचं बोलल्यास किंवा वागल्यास लगेच सुधारणा करा. आई वडीलही माणूसच आहेत, चुकतात. पण ही चूक मान्य करणं आणि दुरुस्त करणं ही मोठी गोष्ट असते. जर आपण मुलांपुढे एखाद्या गोष्टीसाठी चिडलो, चुकीचं बोललो तर ते लगेच ओळखतात. अशा वेळी माफ कर, मी रागात बोललो हे सांगणं त्यांच्यावर खूप चांगला परिणाम करते. हे करताना त्यांना विनम्रपणा आणि स्वीकार शिकतो. चुकून सुद्धा मी पालक आहे, मी काहीही बोलू शकतो असं वागणं टाळा. मुलं आपल्या कृतीतून शिकतात, म्हणून आपण स्वतःच बदल घडवणं आवश्यक आहे. जिथे चुकलं तिथे सुधारणा करणं म्हणजे मोठेपणाचं लक्षण आहे. हे मुलं तुमच्याकडून शिकतील. यामुळे त्यांच्यात विनम्रता, सहिष्णुता आणि प्रामाणिकपणाचा विकास होतो. पालकांनी हे सतत लक्षात ठेवावं की आपण जितकं सजग तितकी मुलं सदृढ. नंबर 7, माफ करा आणि माफी मागायला शिकवा. घरात माफ करणं आणि माफी मागणं हे फारच मोठं संस्काराचं पाऊल असतं. जर आईने बाबांशी केलेल्या एखाद्या चुकीसाठी माफी मागितली तर मुलं माफी मागण्याचं खरं मूल्य समजतात. हे पाहतात की मोठे लोक सुद्धा चुका करतात आणि त्यावर माफी मागतात. मुलांसोबत जर आपण एखाद्या प्रसंगात कडक बोललो तर त्यांच्याशी शांततेने बोलून माफी मागणं हे खूप महत्त्वाचं आहे. त्यामुळे त्यांच्यात इगोपेक्षा नात्यांना जपण्याची भावना निर्माण होते. अशा वातावरणात मुलं सहनशील, समजूतदार आणि माणुसकीने वागणारी बनतात. माफी म्हणजे कमजोरी नाही, ती मोठेपणाची खूण आहे. हे त्यांना कृतीतून दाखवा. घरात जितकं माफ करणं वाढेल तितकं मानसिक स्वास्थ्य आणि नात्यांचं बळ वाढेल. त्यामुळे रोजच्या आयुष्यात छोट्या चुका माफ करत राहणं हे सगळ्यात मोठं शिक्षण आहे. नंबर 8, आर्थिक तणाव किंवा मोठे वाद मुलांसमोर बोलू नका. प्रत्येक कुटुंबाला काही ना काही आर्थिक समस्या किंवा मोठे निर्णय घ्यावे लागतात. पण हे विषय मुलांसमोर मांडल्यास त्यांच्यावर अनावश्यक ताण निर्माण होतो. लहान वयातच त्यांना आपल्या घरात काहीतरी बिघडलंय असं वाटू लागतं. ते अस्वस्थ, भीतीग्रस्त होतात आणि मनात 100 प्रश्न घेऊन झोपतात. म्हणूनच अशा गोष्टी आई वडिलांनी मुलांपासून दूर आणि शांतपणे हाताळाव्यात. मुलांना फक्त सुरक्षितता, प्रेम आणि आनंद हवे असतात. त्यांच्यावर जबाबदारी लादून मुलांचं मन फुलपाखरासारखं नाजूक असतं, त्यात काळजीचं ओझं ठेवू नका. ताणतणावात सुद्धा आपण स्थिर आणि हसतमुख राहिलो तर मुलं तेच शिकेल. त्यामुळे पालकांनी मोठ्या विषयांबद्दल संवेदनशीलतेने आणि जबाबदारीने वागणं गरजेचं आहे. 9, उत्तम सवयी स्वतः करून दाखवा. मुलांना वेळेचं भान, नीटनेटकेपणा, आभार मानणं, काम पूर्ण करणं या सवयी शिकवायच्या असतील तर त्या आधी पालकांनी अंगीकाराव्यात. लवकर उठ, भांडं ठेव, वाचन कर असं सांगण्याऐवजी ते स्वतः कृतीतून दाखवा. मुलं सांगितलेल्या गोष्टींपेक्षा पाहिलेल्या गोष्टींचा जास्त प्रभाव घेतात. आई वडील वेळेवर जेवले, आपलं काम नीट केलं, दुसऱ्यांशी सुसंवाद साधला तर मुलं नकळत तेच करतात. पालकांनी स्वतःची जीवनशैली अशी ठेवावी की ती मुलांसाठी आदर्श ठरेल. रोजच्या सवयीतून मोठे संस्कार घडतात, ते दीर्घकाळ लक्षात राहतात. मुलं सतत पालकांचं निरीक्षण करत असतात. म्हणूनच त्यांच्या समोर योग्य आचरण हेच उत्तम शिक्षक आहे. मी जे करतो तेच माझं मूल करेल ही भावना मनात ठेवून वागणं महत्त्वाचं. सवयींचा वारसा सांगून नाही तर करून दाखवून द्यावा लागतो आणि तोच खरी शिकवण असते. नंबर 10, प्रेमाने संवाद, स्पर्श, मिठी या गोष्टी कायम ठेवा. मुलांना सुरक्षिततेची, प्रेमाची जाणीव फक्त शब्दांनी होत नाही तर तुमच्या स्पर्शातून, मिठीतून होते. एक हलकीशी पाठ थोपटणं, एका मिठीतून दिलेला आधार हे त्यांच्या मनाला आधार देतात. प्रत्येक दिवसाची सुरुवात आणि थेट एका गोड संवादाने किंवा मिठीने करावी. तू माझ्यासाठी खूप खास आहेस हे दररोज सांगणं त्यांचं मन प्रगल्भ करतं
आई वडिलांचं प्रेम फक्त बोलून नको तर कृतीतून दिसलं पाहिजे. त्यामुळे मुलांचं भावनिक बळ वाढतं, आत्मविश्वास दृढ होतो. प्रेमाची भाषा शिकवायची असेल तर ती घरातूनच शिकवावी लागते. रोज संवाद, प्रेमळ स्पर्श आणि मिठी हे मुलांचं आयुष्य सुंदर करतात. त्यामुळे लाजू नका, वेळ नसल्यास सांगू नका. फक्त प्रेमाने हात फिरवा आणि म्हणा, मी तुझ्यावर खूप प्रेम करतो. पालक होणं म्हणजे फक्त मूल वाढवणं नाही, तर त्यांचं भावी आयुष्य घडवणं असतं. मुलं ही आई वडिलांचा आरसा असतात. तुम्ही जे दाखवाल तेच ते परावर्तित करतील. प्रेम, संयम, आदर, शिकवण आणि हे सर्व त्यांना देणं ही आपली जबाबदारी आहे. आजच्या धावपळीच्या युगात मुलं लहान असतानाच आपण त्यांचं मन मोठं केलं पाहिजे. त्यांचं बालपण सुंदर आणि निरागस ठेवणं हे आयुष्यभराचं देणं ठरतं. लहान वाढणाऱ्या गोष्टींचा खूप मोठा परिणाम होतो, हे पालकांनी लक्षात ठेवावं. आजपासून ठरवा, आपण आपलं वागणं बदलणार आणि आपल्या मुलांचं आयुष्य उजळवणार. कारण बदल हे मुलांनी नव्हे तर पालकांनी सुरू करायचे असतात. आपण योग्य वागलो तर पुढची पिढी आपोआप योग्य बनते. हाच संस्काराचा पाया आहे. म्हणून तुमचं वागणं म्हणजे त्यांचं भवितव्य. तर पालकांनो, हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि अशाच तुमच्या मित्रमंडळींसोबत शेअर करा. आणि अशाच नवीन मोटिवेशन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. धन्यवाद मंडळी.